चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गुड इव्हनिंग. आपल्याकडे आज आविष्कार पाटील आलेत. त्यांचं यावर्षी टॅक्स असिस्टंटसाठी सिलेक्शन झालंय आणि मला वाटतं ही किती पोस्ट आहे तुमची? 6वी पोस्ट आहे. अजून आत्ता गडबोला पण आहेत, कालची पण आहेत. आता उद्याच्या 150 स्कोअर आहे कालचा वीक, म्हणजे 7वी 8वी मिळू शकते. प्रॉब्लेम असा आहे, एखादा एक बी प्री पास होत नाही. 5-5 10-10 वर्ष झालं तरी प्री पास होत नाही आणि एखादा 5-5 6-6 पोस्ट घेतो. काहीतरी घोटाळा असेल असं वाटतं का तुम्हाला? काय नाही. एकदा तुमचा अभ्यास झाला प्रॉपर वे की तुम्ही झोपेतून उठून सुद्धा जाऊन परीक्षा देऊन पास होऊ शकता. तुम्ही माझ्या मताशी. आणि जर तुमचा अभ्यास नसेल तर नापास होऊ शकता. पुन्हा पुन्हा परीक्षा 5-5 10-10 देऊन पण. त्याची काय महत्त्वाचं सांगा बरं. तुम्ही क्लास, मी सांगतो पुन्हा, क्लास नाही लावला तरी चालेल, पण आयोगाच्या 100 मार्काच्या प्रश्नपत्रिका 100 5-50 100-50 सोडूनच टाकायचे फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर. तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही सिलेक्शन होण्यापासून. तर मला वाटतंय आपण त्यांचा सत्कार करू. रोहित सर या, तुमच्या या सर, या ना पुढे. अहो या ना सर. रोहित सरच्या हस्ते सत्कार करू त्यांचं. या वरती या. धन्यवाद सर. तर मला वाटतंय त्यांनी, मला वाटतं ह्यांच्यावर आपले दत्ता पण होता पाटील. मला वाटतं दत्ता पाटील पण सहकार अधिकारी झालाय क्लास 2 आता. आणि मला वाटतं दत्ता पाटीलला इंग्लिशला 25 पैकी 25 आहेत आउट ऑफ. आणि एकच पोस्ट होती महाराष्ट्रात पहिला होता. म्हणजे विश्वास ठेवला की होऊन जाते. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की हा माणूस काय विश्वास ठेवावा का नाही. आणि जिथं तुम्ही विश्वास ठेवता का ते धोका बसतो. जिथं विश्वास ठेवायला डगमगता का तो माणूस इमानदार असतो. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहे? ठीक आहे, तुम्हाला सहमत असून काय करायचं नाही आपल्याला. तर मला वाटतं आविष्कार पाटील आपल्याला बोलतील, संवाद साधतील. चालेल का? प्रथम तर बागल सरांचं धन्यवाद की त्यांनी मला बोलवलं आणि इथं सत्कार केला माझा आणि बोलण्याची संधी दिली. हीच क्लासरूम होती, पण मला वाटते 2nd फ्लोअरला होती. आम्ही बसायचो तिथे. आणि दत्ता आणि मी, माझा मित्र, म्हणजे आम्ही दोघं इथंच क्लासला होतो. आणि सरांना सोडून आम्ही दुसरीकडे कुठंच क्लास केलेला नाही, इथंच क्लास केला होता आम्ही. आणि त्या वर्षी दत्ताचं कोऑपरेटिव्ह ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं, म्हणजे तो पहिला आला महाराष्ट्रात. आणि माझं त्या वर्षी 171 मार्क मला होती. आणि पुण्याचं मेरिट काहीतरी 163 लागलं आणि मुंबईचं 166. पण माझा प्रेफरन्स मी अमरावतीला दिला, त्यामुळे तिकडे मी वेटिंगला गेलो. पण नंतर माझं प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून तिथं पण फक्त महाराष्ट्रात 3च पोस्ट होत्या. तिथं माझं सिलेक्शन झालं पहिलं. S14 पेस केलं होतं त्याचं. नंतर पुण्यात जिल्हा परिषदला ज्युनियर असिस्टंट म्हणून झालं. आणि सेम टायमिंगला साताऱ्याला पण ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स म्हणून झालं. आणि आत्ता 2024मधून पण माझं रेव्हेन्यू असिस्टंट मंत्रालय आणि टॅक्स असिस्टंट मुंबई या ठिकाणी पण माझं सिलेक्शन झालेलं आहे. आणि यामध्ये इंग्लिशमध्ये आम्हाला जे चांगला स्कोर येत होता त्यामागं सांगायला मला काहीच वाटणार नाही की 101% बागल सरांचं टीचिंग आणि त्यांची जी पद्धत होती त्याच्यामुळं आम्हाला खूप फायदा झाला. म्हणजे दत्तानी मी असायचो क्लासमध्ये, सरांना सोडून आम्ही दुसरं काहीच केलं नाही. सरांनी जे आम्हाला सांगितलं एवढं करा, आणि ते क्वेश्चन पेपर वगैरे आमच्याकडून सोडवून घेतले, प्रॉपर गायडन्स दिला किंवा त्यांचं शिकवण्याची पद्धत वगैरे. तर अगदी कालचंच सांगायचं म्हटलं तर मी 1-1.5 महिना हातात पण पुस्तक नव्हतं सर माझ्या. तर जाऊन बसलो तर तिथं पण माझा इंग्लिशचा चांगला स्कोर आला, ग्रुप बीला पण चांगला आला. एक वेळेसचं असं झालं की मराठीचा कमी आला आणि इंग्लिशचा जास्त आला. म्हणजे तुम्ही आता कालची आन्सर की नाही आली, पण टेंटेटिव्हली चेक केले, त्यात पण एक 150च्या आसपास स्कोर येतो आहे माझा, म्हणजे 200 पैकी ग्रुप सीचा मेन्सचा. आणि ग्रुप बीचा पण आत्ता 132 वगैरे आहे माझा 200 पैकी. 42 इंग्लिशचा आला होता माझा 50 पैकी. आणि कालच्या पेपरमध्ये पण 42चा आहे माझा 50 पैकी. आणि तुम्ही म्हणजे सरांना फॉलो करा, सरांचा क्लास करा.
सर जे सांगतील त्याला फॉलो करा. कारण का आमचा अनुभव जो आहे तो आम्ही सांगतो 100%. आणि मी तर बऱ्याच पोरांना जिथं कुठं मला दिसतात ते सांगतो की आम्ही सरांकडे केले, तुम्ही बिनधास्त सरांना फॉलो करा किंवा विश्वास ठेवा त्यांच्यावर आणि ते जे सांगतील ते करा. आणि सर सांगतात ते बरोबर आहे, PYQ आणि त्याच्यावर होल्ड तो पाहिजेच. आणि मला वाटतं सर तुम्ही ते बऱ्यापैकी क्लासमध्येच कव्हर करून घेता. त्यामुळं नेक्स्ट टाईम तुम्ही याचाल इथं. आम्ही होतो त्यावेळेस असंच कोणतरी आलो होतं, त्यावेळेस आम्ही डोक्यात ठेवलं होतं की आम्ही येईल इथं. तर तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. ठीक आहे, थँक्यू सर.